तर जय शिवराय मित्रांनो, पुढील 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला हैदराबाद गॅझेट म्हणजे काय, सातारा गॅझेट म्हणजे काय आणि मराठ्याला आरक्षण मिळालं का, या विषयावर बोलणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू हैदराबाद गॅझेट म्हणजे काय. गॅझेट म्हणजे नवीन दुसरं तिसरं काही नसून गॅझेट म्हणजे वृत्तपत्र आहे. इंग्रजांच्या काळात त्याचं नाव, फ्रेंचच्या काळात त्याचं नाव गॅझेट असं पडण्यात आलं. तर हैदराबाद गॅझेट म्हणजे काय, 1901 साली जेव्हा मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात जनगणना झाली, त्यामध्ये मराठवाड्यातील 30% मराठा हे कुणबी असल्याचा दावा त्या गॅझेट, हैदराबाद गॅझेटमध्ये आहे. आणि हे गॅझेट आपल्याला लाल बहादूर शास्त्री उत्तराखंड अकादमी जी आहे त्याच्यामध्ये आढळलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातारा गॅझेट म्हणजे काय, सातारा गॅझेट म्हणजे सातारा वृत्तपत्र. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील काही समाजाचे लोक हे कुणबी असल्याचा दावा त्या गॅझेटमध्ये दिलेला आहे, त्यामुळे त्याचं नाव पडलेलं आहे. तर तुम्ही इतर कोणतीही माहितीकडे लक्ष देऊ नका. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट याचा मुख्य अर्थ म्हणजे त्या वृत्तपत्रामध्ये मराठा समाज हा कुणबी असल्याचा फक्त, त्यामुळे त्याला हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं का, तर हो, मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक मित्राला